रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक मानल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीच्या 17 सदस्य पदांसाठी 6 प्रभागाचे आरक्षण सोडत आज उत्सुकतेच्या वातावरणात पार पडली. नेरळला लवकरच नगर परिषदेचा दर्जा मिळेल अशी चर्चा गेल्या काही वर्षापासून सुरू असताना पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्याने अनेक नागरिकांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आरक्षण सोडतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते, कारण या सोडतीवरच आगामी निवडणुकीतील अनेक इच्छुक उमेदवारांचे भविष्य अवलंबून होते. सोडत जाहीर होताच काही इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, तर काहींची अनेक वर्षाची तयारी एका क्षणात व्यर्थ गेल्याची भावना व्यक्त झाली. त्यामुळे नेरळच्या राजकारणात कभी खुशी कभी गम असे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या पारंपरिक प्रभागात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. मात्र आरक्षण बदलल्यामुळे काहींना आता नवीन प्रभाग शोधावा लागणार असून दुसऱ्या प्रभागातून नशीब आजमावण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरक्षण सोडत प्रक्रियेदरम्यान मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोडतीतील प्रत्येक आरक्षणावर उपस्थितांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. प्रभागनिहाय आरक्षण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकू. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागा असून ओबीसी महिला आरक्षित असणार आहे, तर सर्वसाधारण महिला आरक्षित असून सर्वसाधारण अशी जागा आरक्षित करण्यात आली असून या विभागात चिंचाळी आणि आदिवासी वाड्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 2 साठी 3 जागा असणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण असे 3 जागेंवर आरक्षित करण्यात आले असून या विभागात मोहाची वाडी, पायरमाळ, वाल्मिक नगर समाविष्ट असणार आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 3 जागा यामध्ये ओबीसी महिला आरक्षित असून सर्वसाधारण आणि सर्वसाधारण असे 2 जागेंवर सर्वसाधारण म्हणजे यामध्ये महिला किंवा पुरुष उमेदवाराला आपले नशीब आजमावता येणार आहे. दरम्यान या आरक्षित असणाऱ्या विभागात खांडा, स्टेशन आळी, नेरळ पूर्व परिसरातील काही भाग समाविष्ट करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 जागा असणार आहेत. यासाठी प्रथम अनुसूचित जमाती एसटी साठी आरक्षित असून एक सर्वसाधारण महिला आरक्षित असणार आहे. या विभागात पाडा, मातोश्री नगर, निर्माण नगरी, मध्य बाजारपेठ समाविष्ट करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 5 मध्ये 3 जागा आरक्षित आहेत. यामध्ये ओबीसी सर्वसाधारण तर एससी महिला आरक्षित असून एसटी महिला आरक्षित करण्यात आले. त्यामुळे या विभागात राजेंद्र गुरुनगर, कुंभाराळी, ब्राह्मणाळी आणि काही परिसर असणार आहे, तर सम्राट नगर समाविष्ट असणार आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 जागा सदस्यपदासाठी असणार आहे. यामध्ये ओबीसी सर्वसाधारण एसटी महिलासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे, तर सर्वसाधारण महिला आरक्षित करण्यात आले. या विभागात सुगवेकराळी, टेपाळी, हेटकराळी, जाकाताका ते ब्राह्मणाळी काही भाग समाविष्ट असणार आहे. एकूण आरक्षण चित्र जर पाहिलं तर एससी साठी 1 जागा आहे, एसटी साठी 3 जागा आहे, तर ओबीसी साठी 4 जागा आहे, तर सर्वसाधारण साठी 9 जागा आरक्षित करण्यात आले. सरपंच पदाचे आरक्षण हे यापूर्वीच जाहीर झाले असून ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या या आरक्षण सोडतीनंतर आता राजकीय हालचालींना वेग येणार असून अनेक इच्छुक उमेदवार आणि पक्षाकडून नव्या रणनीती आखल्या जाणार आहेत. पुढील काही दिवसात प्रभागनिहाय बैठका, पक्षांतर्गत चर्चा आणि उमेदवारीसाठीची चुरस अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणूक नेरळच्या राजकारणात मोठी रंगत आणणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. नमस्कार. आज नेरळ ग्रामपंचायतची आरक्षण सोडतीचा विषय होता. त्या विषयानुसार आज विशेष ग्रामसभा बोलवलेली नेरळमध्ये. पण सर्व पक्षीय बघता आज जे आरक्षण पडलेले आहे, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची विशेष नाराजी झालेली आहे. जे आरक्षण पडलेलं आहे त्यामध्ये सर्व जे कार्यकर्ते असतील, महिला असतील किंवा पुरुष असतील, ज्यांना आरक्षण, ज्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी वॉर्डसाठी मेहनत घेतलेली, त्याची मेहनत अपयशी ठरली का काय असं झालंय. कारण की आज जे आरक्षण तुम्ही बघताय जे पडलंय शासनाच्या नियमानुसार पडलंय, त्याला कोणी तुम्ही काय करू शकत नाही. आज जे शासनाच्या अनुषंगाने जे फिरतं चक्राप्रमाणे जे आरक्षण पडतंय
त्याला कोणी तुम्ही बंधन घालू शकत नाही आहात, पण कार्यकर्त्यांवर नक्कीच गदा आले असं मी म्हणेल.